अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिंदेवाहीत पत्रकाराला फसविण्याचा धक्कादायक प्रयत्न, वाळू माफियांचा कुटील डाव उघड। वाळू माफियांचा थरकाप उडवणारा कट, पत्रकारच टार्गेट। बातमी रोखण्यासाठी सापळा, पत्रकाराच्या जागेवरच अवैध वाळू साठा। सिंदेवाही पत्रकाराला फसविण्याचा प्रयत्न, पोलीस तपास सुरू। सिंदेवाहीतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अवैध वाळू तस्करीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारालाच आता लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे। वाळू माफियांनी पत्रकाराला अडविण्यासाठी थेट त्यांच्याच मालकीच्या जागेचा वापर केल्याचा आरोप आहे। सिंदेवाही तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। याच तस्करी विरोधात सातत्याने बातम्या देणारे न्यूज रिपोर्टर मिथुन मेश्राम यांना गप्प बसविण्यासाठी तस्करांनी एक धक्कादायक कट रचल्याचे उघड झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेश्राम यांच्या मालकीच्या रिकाम्या जागेवर अज्ञात तस्करांनी रात्रीच्या अंधारात अवैधरित्या वाळू साठवली। यामागे त्यांना कायदेशीर अडचणीत आणण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। घटनेमुळे संपूर्ण सिंदेवाही परिसरात खळबळ उडाली असून पत्रकार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणाऱ्यांना जर अशा प्रकारे लक्ष्य केले जात असेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षा किती, असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। संबंधित तस्करांचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत। महसूल विभाग रेती तस्करावर कारवाई करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।